पश्चिम नागपूर कृती समितीकडून आज जे आहे साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। पश्चिम नागपुरात अनेक असे स्थळ आहे जिथे नेहमी अपघात होतात आणि ते अपघात थांबवण्यासाठी कुठेतरी साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत शैलेश पांडे सर आहे। सर, काय सांगाल तुम्ही आज साखळी उपोषण सुरू केलं? बघा, मानकापूर गोरेवाडा दाभा जे रिंग रोड आहे आमचं, त्या रिंग रोडवर ॲक्च्युअल 2005 साली हा बनला होता। त्यावेळेस काय झालं की आबादी कमी होती। 2 मिनिट त्यावेळेस आबादी कमी होती। आबादी कमी असताना त्यावेळेस तो रोड बनला। पण आज काय झालं की त्याच्या दोन्ही बाजूला आबादी खूप झालेली आहे आणि आबादी झाल्यावर तिथं मोठे मोठे शाळा झाल्यावर तिथं 5-5, 6-6 हजार मुलं शिकतात आणि तिथं भरधाव वेगानं ट्रक चालतात आणि तिथं आजपर्यंत 100 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। आपली डिमांड PWD किंवा बाकी डिपार्टमेंटसोबत एकच होती की तिथं तुम्ही रोड ब्रेकर लावा। रोड ब्रेकर आणि सेफ्टीचे जे बाकी पॉईंट्स जर केले तर जेणेकरून अपघात कमी होईल आणि अपघात कमी झाले तर लोकांचं मृत्यूचं प्रमाण आपण थांबवू शकतो। आपण ही लिखित मागणी केली आहे? मी लिखित मागणी याच्यासाठी केली आहे मॅडम की आपण 2-3 वेळा पत्रव्यवहार केले, बाकी डिपार्टमेंटला सांगितलं, पण शेवटी मला उपोषणवर बसावं लागलं आणि उद्यापासून मी आमरण उपोषणची तयारी याच्यासाठी करत होतो की जर कोणी करत नसेल तर काहीतरी पर्याय आम्हाला शेवटी वाचलं नव्हतं, म्हणून आम्ही आमरण उपोषणची उद्यापासून तयारी करत होतो। PWDच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली, काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे, काय सरांचं? PWDचे आपले अधिकारी इथं उपस्थित झाले आहेत। त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही लवकरात लवकर एक 7 दिवसाच्या आतमध्ये पलोटी शाळेसमोर ब्रेकर लावू। पण त्याच्यासोबत आमची दुसरी मागणी अशी आहे की पलोटी शाळेसमोर ब्रेकर लावताना बाकीचे दुसरे स्पॉट आहे तिथं जरी ब्रेकर लागले तर एक चांगला सपोर्ट होईल आणि तिथं अपघात कमी होईल। तुम्ही जसं म्हटलं उद्यापासून तुम्ही आमरण उपोषण सुरू करताय, यांनी आश्वासन दिलंय, मात्र लिखित स्वरूपात नाही, तुम्ही उपोषण करणार? आता हे बघा, हे गव्हर्नमेंटचे अधिकारी आहे, मला वाटते की हे जे शब्द देणार ते शब्द योग्यच देणार, चुकीचे देणार नाही। आता मी त्यांच्यासोबत तीच चर्चा करून राहिलो। त्या चर्चाला जर समाधानकारक आपल्याला वाटलं तर निश्चित स्वरूपात आपण काहीतरी म्हणजे त्याच्यात पर्याय मार्ग काढू। नक्कीच आपल्यासोबत शिवसेना शहर प्रमुख नितीन तिवारी देखील आहे। सर, काय सांगाल, इथे अपघात थांबवण्यासाठी कुठेतरी एक नागरिकांसाठी पाऊल उचलण्यात आलं, तुम्ही याला भेट दिली आहे, काय? गंभीर समस्या आहे। कृती समितीद्वारा ही जे आंदोलन हे उपोषणची जे मार्ग घेतलेला आहे ते अतिशय चांगला आहे, कारण की आपण बघितलं मागच्या काही आठवड्यात खूप घटना झाल्या इकडे आणि अपघात झाल्या, त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडल्या लोक, आणि ही कृती समितीद्वारा एक जनहितमध्ये आहे आणि त्याला आमच्या शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे। नक्कीच सर, पलोटी स्कूल चौक आणि जे आहे गांधी गेट चौक इथे जे आहे स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी जी आहे या समितीतर्फे करण्यात आलेली आहे। कुठेतरी हे जनयाचिका समजा किंवा जनलढा आहे, जो नागरिकांचे कुठेतरी ॲक्सिडेंटमध्ये जाणारा जीव म्हणा किंवा ॲक्सिडेंटचे प्रमाण जे आहे ते थांबवण्यासाठी जे आहे कृती समितीतर्फे, पश्चिम नागपूर कृती समितीतर्फे जो आहे हा लढा सुरू करण्यात आलेला आहे। जर यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आमरण उपोषणाचा देखील इशारा जे आहे शैलेश पांडे यांनी दिलेला आहे। VKB न्यूजसाठी स्फटिका अंद्रेकर, नागपूर।